नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आजच्या लेक्चरमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याचे काही करंट अफेअर्स बघणार आहोत. पहिल्या आठवड्याचे म्हणजेच काय तर 1 ते 7 फेब्रुवारी पर्यंतचे करंट अफेअर्स बघायचे. आता लास्ट लेक्चर जे मी तुमचं घेतलेलं त्यामध्ये आपण पूर्ण जानेवारी महिन्याचे जे करंट अफेअर्स होते पूर्ण महिन्याभराचे ते कव्हर केले होते आणि त्यामध्ये आपण बरेचसे महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी घेतलेल्या ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. आणि तुमचा रिस्पॉन्स सुद्धा त्या लेक्चरसाठी खूप चांगला होता. पण बघा 2-3 गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. एक म्हणजे करंट अफेअर्सचं ज्यावेळेला मी तुमचं लेक्चर घेते, तर फक्त करंट अफेअर्सशी त्या पॉइंटशीच रिलेटेड आपण डिस्कस करत नाही. त्याच्या रिलेटेड अजून जर काही गोष्टी असतील ज्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाच्या असतात, जर मल्टी लाईनर प्रश्न विचारण्यात आला, तर त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात ते सुद्धा कव्हर करतो. त्यामुळे करंट अफेअर्सचं लेक्चर ज्यावेळेला तुम्ही बघता, तर त्याच्या नोट्स सुद्धा पॅरलली काढत जा. कारण की करंट अफेअर्स तुम्हाला खूप लाँग टर्मसाठी उपयोगी ठरतात, एक्झामला खूप उपयोगी ठरतात. का तुम्ही असं करणार आहात, की ज्यावेळेला एक्झाम जवळ येईल, त्यावेळेला परत पुन्हा पूर्ण लेक्चर बघत बसणार आहात? नाही. त्यावेळेला पटपट रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोट्स उपयोगी ठरतील. ओके? सेकंडली एक माझी कंप्लेंटच आहे तुमच्याकडे, ते म्हणजे मी बरेचसे प्रश्न तुम्हाला लेक्चरमध्ये विचारलेले, पण खूप कमी जणांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर ट्राय करत जा, की आन्सर करायचं. कारण बघा एवढे कठीण काही मी प्रश्न विचारत नाही. एकदम ईझी आणि तुम्हाला माहिती असतील अशाच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला विचारते. त्यामुळे आन्सर करत जा. त्यावरून मला एक आयडिया येईल, की किती मन लावून तुम्ही लेक्चर बघताय आणि किती तुम्हाला समजतंय. नाहीतर फक्त बघायचं म्हणून बघायचं असं करत जाऊ नका. जर तुम्हाला नीट लक्ष देऊन लेक्चर बघायचंय तरच बघा. ओके? उगाचच टाईम वेस्ट करत जाऊ नका. सो आता तरी आपण लगेचच लेक्चरला सुरुवात करूया आणि बघूया पहिला प्रश्न काय. पहिलाच प्रश्न इंटरनॅशनल लेव्हलचा मी घेतलेला आहे. पहिला प्रश्न असा आहे, की इंडोनेशिया या देशाची नवीन राजधानीचं नाव काय असणार आहे? व्हेरी, व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. यावर नक्कीच परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इंडोनेशियाने काय केलंय रिसेंटलीच म्हणजे इंडोनेशियाच्या संसदेने अशी घोषणा केली आहे, की काही दिवसांमध्ये इंडोनेशियाची एक नवीन राजधानी असणार आहे. अजून तरी चेंज झालेली नाहीये. घोषणा करण्यात आलेली आहे. काही दिवसांना आपल्याला बघायला मिळेल, की ऑफिशियली तिथे काम सुरू झालेलं आहे. मग या राजधानीचं नाव काय असणार आहे? जकार्ता, नुसंतारा, मक्कासारखी, मकबलान. तर आता बघायला गेलं तर हे सगळे जे शहरं आहेत ती इंडोनेशियामधली सगळी महत्त्वाची शहरं आहेत. सध्याची जी राजधानी आहे इंडोनेशियाची ती आहे जकार्ता. पण चेंज होऊन होणार आहे नुसंतारा. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 नुसंतारा. सध्या कोणती राजधानी आहे? जकार्ता. ही तर तुम्हाला माहिती असेलच. आता इंडोनेशियाने एवढा मोठा निर्णय का घेतला? राजधानीच का चेंज केली? या आधी कधी असं कोणत्या देशाने केलेलं आहे का? तर हो, या आधी 2 देशांनी असं केलेलं आहे. त्यांचे काही वेगवेगळे रिझन्स असतील. पण इंडोनेशियाने जे केलेलं आहे राजधानी चेंज करण्याचा निर्णय, त्याला रिझन आहे ते म्हणजे एन्व्हायर्नमेंटल काही रिझन्स आहेत. आता हे एन्व्हायर्नमेंटल रिझन्स काय आहेत? तर बघा इंडोनेशियाची जी राजधानी आहे, ते तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. इंडोनेशिया देश कसा आहे? तर काही असे बेटं, आयलंड्स मिळून एकत्र येऊन देश बनलेले आहेत. जसं त्याच्यामध्ये महत्त्वाची जी बेटं आहेत ती आहेत सुमात्रा, जावा बेट, त्याच्यानंतर कालीमंतन. ओके, तर ही काय आहेत इंडोनेशियामधली काही महत्त्वाची बेटं आहेत. तर त्यामध्ये जावा बेटावर जकार्ता ही त्यांची राजधानी होती. पण जकार्ताचं सध्या काय चालू आहे? तिथे खूप लोकसंख्याचा स्फोट झालाय किंवा लोकांची संख्या खूप झालेली आहे. प्लस तिथे जे सारखे-सारखे डेव्हलपमेंट्स होतायत, कन्स्ट्रक्शन्स होतायत. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, इंडोनेशियाची राजधानी म्हणजे जकार्ता हे शहर हळू ना खाली धसत चाललेलं आहे. समुद्रामध्ये धसत चाललेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता ते का झालंय? तर कन्स्ट्रक्शन करताना तुम्ही मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये बघितलं असेल, जे ग्राउंड टेबल वॉटर आहे म्हणजे जे भूमिगत पाणी आहे ते काढलं जातं. तर ते पूर्ण काढलं गेल्यामुळे सारखं-सारखं जकार्ता जे आहे ते थोडं-थोडं बुडत चाललेलं आहे आणि असं मानण्यात येतं की 2050 पर्यंत जकार्ता शहर पूर्णपणे बुडू शकतं. ठीक आहे?
त्यामुळे आधीच जी राजधानी आहे ती नुसंतारा इथे असणार आहे. आता नुसंतारा ऑलरेडी कोणतं शहर नाहीये, फक्त नाव जाहीर केलेलं आहे की नुसंतारा नावाची राजधानी असेल. मग त्याचा एरिया त्यांनी इथे असा कुठेतरी असेल. जे आपण बघितलेलं हा जो बेट आहे, तिसरा बेट आपण बघितलेला कोणता? तर ते म्हणजे कालीमंथन. ओके, हा जो बेट दिसतोय त्या बेटावर इथे कुठेतरी ही राजधानी असेल आणि एक नवीन शहर राजधानीचं स्थापित केलं जाईल. त्याचं नाव असणार आहे नुसंतारा. अच्छा, नुसंताराचा अर्थ काय होतो ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ते म्हणजे द्वीप समूह. ओके, एवढं तर काही विचारलं जाणार नाही. पण तुम्हाला आता राजधानी चेंज झालेली ते लक्षात ठेवावंच लागेल. मग मगाशी आपण हे सुद्धा बोललेलो की याआधी 2 देशांनी त्यांची राजधानी चेंज केलेली आहे. तर कोणकोणत्या? कझाकिस्तान आणि म्यानमारने सुद्धा चेंज केलेली आहे. कझाकिस्तानने चेंज केलेली अल्माटीमधून अस्ताना. म्हणजे सध्या कझाकिस्तानची जी राजधानी आहे ती आहे अस्ताना आणि 2005 मध्ये म्यानमारने त्यांची राजधानीचं ठिकाण बनवलेलं नेपिडा. काय तर नेपिडा, हे सुद्धा लक्षात ठेवा. सध्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काय आहे? तर ती म्हणजेच नुसंतारा. काय तर ते म्हणजेच नुसंतारा. ओके, नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचंय, नवीन आहे म्हणून. नाहीतर कन्फ्युजन कराल तुम्ही की जकार्ता आहे, आधी तीच होती, मग आता नुसंतारा कुठून आली? कारण जपाननेच चेंज केलेले, सॉरी इंडोनेशियानेच चेंज केलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. अगेन महत्वाचा आहे, नक्कीच याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न असा आहे की समतेच्या पुतळ्याबद्दल काही योग्य विधानं आपल्याला ओळखायची आहेत. कशाबद्दल? तर समतेच्या पुतळ्याबद्दल. आता जसं स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी आहे, तसंच याप्रमाणे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, त्याचप्रमाणे हे आहे स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी. समता म्हणजेच काय? तर इक्विलिटी. प्रश्नामध्ये दिलंय ए विधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे समतेचा पुतळा देशाला समर्पित केला. तर हे अगदी योग्य विधाने, समतेचा पुतळा आहे कुठे? तर हैदराबादमध्ये. ब विधान दिलंय, 118 फूट उंचीचा हा भव्य पुतळा 11व्या शतकातील भक्ती संप्रदायाचे पुरस्कर्ते संत श्री रामानुजाचार्य यांचा आहे. हे विधान बरोबर आहे. अर्थ, 11व्या शतकामध्ये एक खूप मोठे संत होऊन गेले ज्यांनी समता, समानता, त्याचबरोबर भरपूर अशा गोष्टीसाठी, जाती धर्म जे काही भेदभाव आहेत त्याच्यासाठी खूप काम केलेलं आहे. तर अशा संतांचा हा पुतळा आहे. पण ही जी उंची आहे या पुतळ्याची उंची ती 118 नाही तर 216 फूट आहे. त्यामुळे विधान चुकीचं आहे. सी दिलंय, श्री भाष्यम हा ग्रंथ त्यांनी रचलेला आहे. तर हे अगदी योग्य विधान आहे. आता त्यांचा पुतळा आहे, देशाला समर्पित करण्यात आलेला आहे. तर नक्कीच जे श्री रामानुजाचार्य आहेत, म्हणजे ज्यांचा तो पुतळा आहे, त्यांच्यावर नक्कीच परीक्षेला मल्टी लायनर्स मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, राईट? मग त्यामुळे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग प्रश्नाचं उत्तर आपलं येणार आहे ए आणि सी. काय तर ए आणि सी लक्षात ठेवा. ओके, सो आपल्याला इथे बघायला मिळतंय की किती फूट उंचीचा आहे? 216 फूट उंचीचा हा भव्य पुतळा आहे. तुम्हाला इथे हा फोटो दिसतच असेल या इमेज मध्ये की किती उंच हा पुतळा आहे. ऑलरेडी खाली एक बिल्डिंग आहे, इमारत आहे, त्या इमारतीवर हा पुतळा दिसतोय आपल्याला 216 फूट उंचीचा. आता हा पुतळा कशाचा बनलेला आहे, कोणत्या मटेरियलचा बनलेला आहे, ते सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट ठरतं. ते म्हणजे पंचलोहा. मग पंचलोहामध्ये काय काय येतं? सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या 5 धातूंच्या मिश्रणाने बनलेला आहे आणि जगातला सर्वात उंच आसनस्थ धातूच्या पुतळ्यापैकी एक आहे. सो इथे सर्वात युनिक गोष्ट काय आहे? तर हा एक धातूचा पुतळा आहे, 5 धातूंपासून बनलेला आहे, त्यामुळे त्याला म्हटलं जातं पंचलोहा. मग काय काय आहे त्याच्यामध्ये? सोनं, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक आहे. ठीक आहे. संपूर्ण प्रकल्प जो आहे तो एकूण 45 एकरांवर पसरलेला आहे आणि त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितले की ही इथे जी इमारत तुम्हाला दिसते, बिल्डिंग जी दिसते, राईट, ही बिल्डिंग आहे ऑलरेडी. त्या बिल्डिंगचं नाव आहे ते म्हणजेच भद्रदेवी. काय आहे तर भद्रदेवी आणि ती उंच आहे 54 फुटांची. ओके, सो पुतळ्याबद्दल तर आपण माहिती घेतली की देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्पित केला. अच्छा, देशाला समर्पित केला म्हणजेच काय झालं? तर पूर्णपणे आता त्याचा जो कारभार आहे तो देशाच्या नावाने चालणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जसं आपण बघितलेलं की स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो गुजरात मधला पुतळा
तिथे आता जे पूर्ण टुरिझम होतं, त्या टुरिझमचं जे इन्कम आहे ते कोणाला जातं? तर देशाला जातं. ओके. सरकारच्या तिजोरीमध्ये जातं. ओके. अच्छा मला सांगा हा स्टॅच्यू ऑफ युनिटी जे आहे, तो किती उंच पुतळा आहे? सर्वात महत्त्वाचं व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट हा पॉइंट तर इथे ठरतोच. या प्रश्नाचं उत्तर मला नक्की कमेंटमध्ये द्या. आता जर आपण बघितलं संत रामानुजाचार्य हे कोण आहेत? त्यांच्याबद्दल ना एक बेसिक माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे ते हिंदू भक्ती परंपरेतील रामानुजाचार्य हे एक तत्वज्ञ होते. त्यांचा जन्म इसवी सन 1117 मध्ये झाला आणि मृत्यू 1137 मध्ये झाला. तामिळनाडूतील श्री पेरुबुद्दूर इथल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला. त्यांनी कांचीपुरम येथे शिक्षण घेतलं. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. जर मी रीड करून सांगत असली तरी थोडंसं पॉज करा आणि तुमच्या नोट्स काढून घ्या. ओके. त्यांनी विशेषाद्वैताचा एक सिद्धांत मांडला आणि त्यांच्या विचारांचे जे अनुयायी आहेत, त्यांचे जे शिष्य आहेत, ज्यांना ते फॉलो करतात, त्यांना म्हटलं जातं वैष्णव. काय म्हटलं जातं? वैष्णव. आणि ह्यांचे जे गुरुजी असतात किंवा जे साधू असतात त्यांना म्हटलं जातं जिया. जसं बघा आपण बघितलेलं जैन धर्मामध्ये ना, जैन धर्मामध्ये जे शिकवण देणारे असतात म्हणजे जे संत आपण त्यांना म्हणतो, त्यांना जैन धर्मामध्ये काय म्हटलं जातं? जीन म्हटलं जातं. राइट? आणि तीर्थंकर म्हटलं जातं. तसं इथे काय म्हटलं जातं? तर जी-आर म्हटलं जातं. आता त्यांनी कोणकोणत्या गोष्टींची रचना केली? तर बऱ्याचशा महत्त्वाच्या ग्रंथांची त्यांनी रचना केलेली आहे. जसं त्यामध्ये वेदार्थ, संग्रह, श्रीभाष्यम, गीताभाष्यम इत्यादी त्यांचे ग्रंथ आहेत. तर आता हे जे ॲटलीस्ट महत्त्वाचे ग्रंथ आहेत, ते तरी तुम्ही लक्षात ठेवा कारण की नक्कीच आयोग त्याच्यावर प्रश्न विचारू शकतं. ठीक आहे? आणि त्याचबरोबर त्यांनी जसं राष्ट्रीयत्व, लिंग, वंश, जात, पंथ या सर्वांना समान मानून लोकांच्या उद्धारासाठी खूप प्रयत्न केले होतं, खूप काम केलं होतं. ठीक आहे? म्हणूनच त्यांच्या पुतळ्याला नाव देण्यात आलेलं आहे समतेचा पुतळा. ओके? सो आय होप तुम्हाला इथपर्यंत तरी समजलं असेल. बघा आपण प्रत्येक प्रश्न जो घेतोय त्याची इन डिटेल सुद्धा माहिती घेतोय. कारण की आयोग कोणत्या इन्फॉर्मेशनवर प्रश्न विचारेल ते आपल्याला काही माहिती नाहीये. राइट? त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. अगेन महत्वाचा प्रश्न आहे. अगदी वन लाइनर मध्ये सुद्धा या करंट अफेअरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न असा आहे की भारतातलं पहिलं जिओलॉजिकल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे? जिओलॉजिकल म्हणजेच काय? तर भूवैज्ञानिक. काय पार्क? तर भूवैज्ञानिक पार्क म्हणून आपण त्याला ओळखूया. मग तो कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा की मध्य प्रदेश? तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे मध्य प्रदेश. कुठे बांधण्यात येणार आहे? मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशमध्ये सुद्धा एक्झॅक्टली कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये जबलपूर जिल्ह्यामध्ये एक लम्हेटा म्हणून ठिकाण आहे. काय तर लम्हेटा. हे सुद्धा नोट डाउन करून घ्या जे मी इथे लिहिलेलं आहे. कोणतं ठिकाण आहे? तर लम्हेटा म्हणून ठिकाण आहे. तर इथे हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. आता नक्कीच याला थोडा टाइम जाईल. हा जो लम्हेटाचा जो प्रदेश आहे, तो भूवैज्ञानिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे. त्यामुळेच या ठिकाणी जे खान मंत्रालय आहे, ओके, आपलं जे खान मंत्रालय त्याच्या अखत्यारीमध्ये भारतीय भूवैज्ञानिक विभागानेच हा निर्णय घेतलेला आहे, की इथे जिओलॉजिकल पार्क बांधण्यात येणार आहे. ठीक आहे. आता जिओलॉजिकल पार्क बांधण्यासाठी हेच का ठिकाण सुचवलं गेलं? कारण की इथे ना 1928 मध्ये डायनोसॉरचे अवशेष सापडलेले म्हणून. आता डायनोसॉरचे अवशेष कोणी शोधलेले ते नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचं नाव आहे विल्यम हेनरी. काय तर विल्यम हेनरी. हे नाव लक्षातच ठेवा. याचं रिझन एक आहे, की म्हणजे तिथे एकतर डायनोसॉरचे अवशेष सुद्धा सापडलेले, त्याचबरोबर भूवैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा हा प्रदेश आहे. ठीक आहे. याच्यासाठी एकूण आय थिंक 35 कोटी रुपयांचा वगैरे खर्च येणार आहे. पण तुम्हाला मेन ठिकाण वगैरे लक्षात ठेवायचंय. ओके? आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. ते म्हणजेच बघा काय प्रश्न विचारण्यात आलाय. ज्ञान सामग्री लता मंगेशकर हे गान सामग्री असलं पाहिजे. ओके. लता मंगेशकर यांच्याबद्दल योग्य विधान निवडा. आता तुम्हाला ही न्यूज तर माहिती पडलीच असेल की लता मंगेशकर यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आता त्यांच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. अगदी सिंपल
सिंपल प्रश्न विचारला जाईल, पण हा प्रश्न हा विचारलाच जाणार आहे. ठीक आहे. पहिलं विधान दिलंय, लता मंगेशकर यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केलंय. तर हे अगदी योग्य विधान आहे, खूप महत्वाचं आहे. लता मंगेशकर यांनी खूप लहान वयामध्येच आपण म्हणू शकतो की कामाला त्यांच्या सुरुवात केलेली आणि अगदी 5व्या वर्षीपासून आय थिंक त्यांनी कामाला सुरुवात केलेली आणि त्यांचं जे पहिलं गाणं होतं ते कोणत्या मूव्हीमध्ये आलेलं ते म्हणजे पहिली मंगळागौर. विधान दिले, लता मंगेशकर यांना 2001 मध्ये प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं. तर हे विधान चुकीचं आहे. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पण 2001 मध्ये नाही, तर 1989 मध्ये. कधी? तर 1989 मध्ये. 2001 मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? ते तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. ओके. पुढे जायच्या आधी, कारण की पुढे तसं पण मी सांगणारच आहे. जर त्याच्या आधी कमेंट केलात तर नक्कीच तुम्हाला येत असेल हे मी गेस करेन. सो प्रश्नाचं उत्तर येणारे योग्य विधान म्हणजेच फक्त जे विधान आहे, अविधान आहे ते बरोबर आहे. राइट? मग आता लता मंगेशकर यांच्याबद्दल नक्कीच आपल्याला ऑलमोस्ट सगळी माहिती असणं गरजेचं आहे, जी परीक्षेच्या दृष्टीने ॲटलीस्ट महत्वाची आहे. सो त्यांचा आता डेट, अगदी त्यांचा बर्थ डेट, त्याचबरोबर त्यांचा मृत्यू दिनांक जे आहे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यांचा जो मृत्यू आहे तो मुंबईमध्ये ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये झाला 6 फेब्रुवारीला. कधी? तर 6 फेब्रुवारीला. जसं मी आधीच सांगितलं 5व्या वर्षापासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. पहिली मंगळागौर याच्यासाठी आधी सर्वात पहिल्यांदा त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक दिलं आणि त्याच्यानंतर अनेक मूव्हीजमध्ये खूप वेगळी त्यांनी गाणी गायली आहेत. जशी आतापर्यंत त्यांनी 25,000 गाण्यांना त्यांचा आवाज दिलेला आहे 78 वर्षांच्या कारकिर्दीत. ओके. त्यांचं थोडंसं बर्थ पण लक्षात ठेवा. आता जरी आपण म्हणतो की त्या मराठी महाराष्ट्रीयन आहेत, पण त्यांचा जन्म इंदोरमध्ये झालेला हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यावेळेच्या मध्य प्रोव्हिन्समध्ये म्हणजेच मध्य प्रदेशामध्ये झालेला. त्यांना 3 भावंड आहेत अजून. उषा, मीना, आशा आणि त्याचबरोबर हृदयनाथ हे त्यांचे भाऊ आहेत. ओके. आणि त्यांनी त्यांचे जे संगीताचे धडे आहेत किंवा म्युझिक हे त्यांनी त्यांच्या वडिलांकडूनच शिकलेले आहे. आणि सगळी भावंड ही म्युझिक क्षेत्रामध्येच नावाजलेली आहेत. त्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहितीच असतील ना, राईट? मग आता त्यांना बऱ्याचशा अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलेलं. तसं तर बरेचसे वेगवेगळ्या तुम्ही म्हणू शकता फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेले. पण जे महत्वाचे सन्मान आहेत ते इथे तुम्हाला स्लाइडवर दिसतात, ते लक्षातच ठेवायचे. जसं त्यांना पद्मभूषण 1969 मध्ये मिळालेला. कधी? तर 1969 मध्ये. आता त्यांना तिन्ही आपण म्हणू शकतो 3 आपले जे सिव्हिल ऑनर्स आहेत, ओके, जे आपण म्हणू शकतो नागरी अवॉर्ड, त्याने सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके. मग आता हे 3 नागरी सन्मान कोणते आहे? सर्वात पहिल्यांदा 1969 मध्ये पद्मभूषण, त्यानंतर 1999 मध्ये पद्मविभूषण आणि 2001 मध्ये भारतरत्न. जसा हाच प्रश्न मी तुम्हाला विचारलेला की 2001 मध्ये त्यांना कोणत्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले? तर भारतरत्नाने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं 2001 मध्ये. ओके. पद्मश्री सोडून त्यांना सगळ्या सिव्हिल ऑनर्सने सन्मानित करण्यात आलेले. त्यानंतर 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण सुद्धा 1997 मध्ये. अच्छा, महाराष्ट्र भूषण महाराष्ट्रातलं एक तुम्ही म्हणू शकता प्रतिष्ठित अवॉर्ड आहे. त्याचबरोबर लिजन ऑफ ऑनर 2006 मध्ये. सो हे जे अवॉर्ड्स आपण बघितले ते सगळे महत्वाचे अवॉर्ड्स आहेत आणि नक्कीच त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. अच्छा, आयोग इथे ना समजा एखादं लता मंगेशकरांचं गाणं सुद्धा तुम्हाला देईल, तर आता सगळी गाणी तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. एक तुम्हालाच माहिती असली पाहिजे की त्यांची कोणकोणती ॲटलीस्ट फेमस गाणी आहेत. ओके. सो नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. प्रश्न असा आहे की प्रजासत्ताक दिन संचालन 2022 मधील सर्वोत्कृष्ट चित्ररथ कोणत्या राज्याचा ठरला? अगेन व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणजेच तुम्ही बघत असाल जी प्रजासत्ताक दिनाची राजपथावर परेड होते. ओके. तर त्या परेडमध्ये काय काय कोणत्या चित्ररथाला
अवॉर्ड मिळतो ना ते महत्वाचं असतं. ठीक आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ सुद्धा त्याच्यामध्ये होता. इनफॅक्ट पीपल्स चॉईस अवॉर्ड आहे ना तो महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळालेला आहे. पण अदरवाईज हा जो अवॉर्ड आहे तो मिळालेला आहे उत्तर प्रदेशाला. कोणत्या राज्याला मिळालेला आहे? उत्तर प्रदेशाला. मग उत्तर प्रदेश राज्याने जी चित्ररथाची थीम आहे ती काय ठेवलेली ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यांनी जी थीम ठेवलेली ती होती वन डिस्ट्रिक्ट. लक्षात ठेवा, वन डिस्ट्रिक्ट अँड वन प्रोडक्ट. ओके. प्लस यामध्ये अजून होतं ते म्हणजे काशी विश्वनाथ धाम जे आहे त्याचं चित्ररथ होतं आणि त्या चित्ररथाला अवॉर्ड मिळालेला आहे. महाराष्ट्राला चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय विभागातून बक्षीस मिळालेलं आहे आणि ऑनलाईन मतदान सर्वाधिक लोकांचं जे आहे ते महाराष्ट्राला मिळालेले. ओके. सो हा छोटासा पॉइंट आहे पण लक्षात ठेवा एक्झामला जर आयोगाला वाटलं तर त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच रामसार यादीत समावेश करण्यात आलेले बखिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे? अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा आपण बघायला गेलं तर गेल्या काही एका 4-5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये बऱ्याचशा अशा स्थानांना रामसार यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. बऱ्याचशा पाणथळ प्रदेशांना. मग तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की रिसेंट समजा 2021 ला कोणते झालेले, 2022 मध्ये कोणत्या स्थानांना स्थान मिळालेलं आहे किंवा कोणत्या प्रदेशांना स्थान मिळालेलं आहे. प्लस ते कोणत्या राज्यात स्थित आहे ना ते माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता जे बखिरा वन्यजीव अभयारण्य आहे ना ते आहे उत्तर प्रदेशमध्ये. कुठे आहे तर उत्तर प्रदेश म्हणजेच बघा या वीक मध्ये नुकतेच आपल्या भारतातल्या 2 पाणथळ क्षेत्रांना मिळालेले रामसार यादीमध्ये स्थान. ठीक आहे. मग ही 2 पाणथळ क्षेत्र कोणकोणती आहेत? एक म्हणजे त्याच्यामध्ये गुजरात मधलं, एक आहे उत्तर प्रदेश मधलं. गुजरात मधलं खिजाडिया वन्यजीव अभयारण्य आणि उत्तर प्रदेश मधलं बखिरा वन्यजीव अभयारण्य. या 2 पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. मग आता ज्या वेळेला रामसर स्थळ जे आहे 2 ऍड झाली मग टोटल झालेली आहेत आता आपल्या देशामध्ये 49. किती तर 49 रामसर स्थळे. हे लक्षातच ठेवायचे. सध्या किती आहेत? 49. 2021 पर्यंत 47 होते. आता याच्यामध्ये 2 ऍड झाले. किती झाले? 49 झाले आणि आता 49 झाल्यावर दक्षिण आशियामधलं म्हणजे साऊथ एशियामधलं सर्वाधिक रामसर स्थळे जे आहेत ते आता कुठे आहेत? भारतामध्ये. आता रामसर असं का म्हटलं जातं? कारण की 1971 मध्ये एक अग्रीमेंट झालेलं युनायटेड नेशन्सच्या सगळ्या सदस्यांमध्ये की इराणच्या रामसर या शहरात कुठे झालेलं? इराणच्या रामसर शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली. आता यामध्ये काय ठरवण्यात आलं? जे पाणथळ क्षेत्र बघा जिथे पाणथळ किंवा वेटलँड्स असतात ना ओके तिथे खूप असं आपल्याला जैवविविधता बघायला मिळते. अगदी पाण्यातली सुद्धा आणि त्याच्या आजूबाजूची सुद्धा. ठीक आहे. मग ज्या वेळेला रामसर स्थळाचा दर्जा दिला जातो त्या यादीत टाकलं जातं मग त्याच्या संरक्षणासाठी बरेचसे प्रयत्न केले जातात UN कडून सदस्य देशांकडून. म्हणजेच पाणथळ जमिनींमध्ये काय काय येतं जसं बघा नद्या, सरोवरे, किनारी प्रदेश, मानवनिर्मित जलसाठे सुद्धा म्हणजे अगदी जी मोठमोठी सरोवरे किंवा कालवे बांधले जातात ना ते सुद्धा. त्यानंतर मिठागरे, खार जमिनी, प्रवाळ भित्ती अशा बहुविध पाणथळ प्रदेशांचा त्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे. सो हा पॉइंट तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. आणि 2 फेब्रुवारीला हा करार झाला होता त्यामुळे 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. म्हणजेच इंटरनॅशनल वेटलँड डे. ओके. सो हे तुम्हाला लक्षातच ठेवायचंय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. इनफॅक्ट जागतिक पाणथळ दिवसावर पुढे सुद्धा काही येणार आहे. तर बघू तुम्हाला किती लक्षात राहतंय ऍटलीस्ट लेक्चरच्या शेवटपर्यंत तरी. मग आता पाणथळ क्षेत्रांबद्दल जर आपण अजून माहिती बघितली तर सध्या पूर्ण जगामध्ये म्हणजेच आता जी पाणथळ क्षेत्रे घोषित करण्यात आली त्याच्यानंतर जगामध्ये एकूण 2400 पाणथळ क्षेत्रे आहेत. किती तर 2400 रामसर पाणथळ क्षेत्रे आहेत असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. त्यामध्ये सर्वात जास्त जे रामसर स्थळ आहेत
रामसर जे ठिकाणं आहेत ती कोणत्या देशामध्ये आहेत तर UK मध्ये. युनायटेड किंगडम मध्ये 175 आहेत आणि तिथेच अजून त्याच्यानंतर आपण बघितलं तर मेक्सिकोमध्ये आहेत. मेक्सिकोमध्ये आहे 142. हे मी सगळं का सांगते कारण जर आयोगाला वाटलंच तर आयोग मल्टीलायनर्स मध्ये सुद्धा त्याच्यावर प्रश्न विचारू शकतं. त्याचबरोबर सर्वात पहिलं जे रामसर स्थळ आहे ते घोषित करण्यात आलेलं ऑस्ट्रेलियामध्ये. कुठे तर ते म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये. त्या ठिकाणाचं नाव आहे कूबर्ग. ओके, कूबर्ग आयलंड. हे लक्षात ठेवा. हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. आता महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत अशी रामसर स्थळं तर त्यामध्ये आहे एक लोणार लेक. लोणार लेक 2000 लोणार तलाव जे आहे त्याला 2020 मध्येच मान्यता मिळालेली. रामसर क्षेत्रामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला. त्याचबरोबर नांदूर माधमेश्वर. ठीक आहे, नांदूर माधमेश्वर हे अच्छा हे कुठे मला ते सांगा. नांदूर माधमेश्वर अभयारण्य. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट पडतो. आणि हे तर इम्पॉर्टंटच आहे ना की लोणार लेक कुठे, नांदूर माधमेश्वर कुठे, कारण की हे तर तुम्हाला भूगोलाच्या दृष्टीने महत्वाचं ठरतं. राईट. आता आपण बघूया पुढच्या प्रश्नाकडे. आपण थोडंसं क्रिकेटकडे वळलोय आता, म्हणजेच आपली आली स्पोर्ट्सची रिलेटेड न्यूज. प्रश्न असा आहे की अंडर 19 क्रिकेट विश्वचषक बद्दल अयोग्य विधान कोणते? अयोग्य विधान ओळखायचंय. दिलंय युवा भारतीय संघाने 19 वर्षाखालील क्रिकेटचे विश्वचषक विजेतेपद जिंकलं आहे. तर हे अगदी योग्य आहे. इथे फक्त थोडंसं तुम्ही 2022 ऍड केलं तरी चालेल. ठीक आहे, तर हे विश्वचषक रिसेंटलीच जिंकलेलं आहे. ब आहे अंतिम सामना अँटिग्वाच्या सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेला. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. बघा, मे बी पूर्ण मॅच कुठे झाली किंवा आधीचे सामने कुठे झाले ते इम्पॉर्टंट नसतील, पण जी फायनल मॅच कुठे होते, समजा मग तुमची 2020 चॅम्पियन्स असू दे, वर्ल्ड कप असू दे, ओके, तर त्याची जी फायनल मॅच आहे ती कुठे होते त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही मॅच कुठे झालेली ते स्टेडियमचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. सी विधान दिले 2020 साली हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर हे विधान चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विधान ओळखायला सांगितलेले, तर अयोग्य विधान फक्त सी आहे. आणि ब बरोबर आहे. आता इथे अजून एक तुमचं छोटंसं कन्फ्युजन क्लिअर करते. जर तुम्ही लास्ट लेक्चर बघितला असाल किंवा लास्ट मंथच्या जर न्यूज फॉलो केला असाल तर तिथे सुद्धा अंडर 19 क्रिकेटचं एक कप झालेलं बघा. मग तो कप कोणता होता आणि हा कप कोणता आहे? तर जानेवारी महिन्यामध्ये अजून एक अंडर 19 चषक आपण जिंकलेलं, पण तो होता फक्त आशिया खंडापुरता मर्यादित. ओके, आणि हा जो आहे तो विश्व चषक आहे. काय आहे? विश्व चषक. आता तो चषक किंवा तो कप सुद्धा भारताने जिंकलेला श्रीलंकेविरोधात, आणि हा सुद्धा जिंकलेला आहे भारतानेच. तर हे पॉइंट सुद्धा लक्षात असले पाहिजेत. सो तुम्हाला इथे दिसतच असेल. अच्छा, कॅप्टन कोण होतं ना ते सुद्धा माहित असणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला त्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. तर कॅप्टनचं नाव आहे यश धूल. काय तर यश धूल हे नाव लक्षातच ठेवा. प्लस अजून कोणकोणत्या गोष्टी इथे इम्पॉर्टंट ठरतात या कप बद्दल, या वर्ल्ड कप बद्दल, तर ते म्हणजे भारताने 5व्यांदा अंडर 19 विश्वचषक जिंकलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. बघा, भारताने 5व्यांदा जिंकलाय आणि आतापर्यंत असा एकही देश नाहीये ज्याने अंडर 19 वर्ल्ड कप 5 वेळा जिंकलेले. 3 वेळा ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. किती वेळा? तर ऑस्ट्रेलियाने 3 वेळा जिंकलेला आहे. भारताने 5 वेळा जिंकलेला आहे. सर्वात आधी जर आपण बघितलं तर अंडर 19चा वर्ल्ड कप आपल्याला कोणी कोणी मिळवून दिलेला आहे. 2000 मध्ये मोहम्मद कैफने मिळवून दिलेला हा चषक. म्हणजे तो काय होता आपण म्हणू शकतो की कॅप्टन होता. राईट. विराट कोहली 2008 मध्ये कॅप्टन होता, त्यावेळेला सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. पृथ्वी शॉ होता, त्यावेळेला सुद्धा आपल्याला हा चषक मिळालेला आहे. तर हे लक्षात ठेवा. आता या आधीचे जर तुम्ही बघाल तर कोणकोणत्या देशाने विश्वचषक जिंकलेला आहे. तर आता आपल्याला सांगितलेलं की 2020 मध्ये म्हणजे लास्ट जो वर्ल्ड कप होता तो ऑस्ट्रेलियाने जिंकलेला, तर नाही, ते चुकीचं. आपण सी विधान चुकीचं घेतलेलं आहे. मग कोणी जिंकलेला? बांगलादेशने. त्याच्या आधी 2018 मध्ये आपण बघितलं तर भारताने जिंकलेला आहे. 2012 मध्ये भारताने जिंकलेला, 2008 मध्ये आणि 2000 मध्ये भारताने जिंकलेला आहे.
कोण कोण होतं त्यावेळेला ते पण मी तुम्हाला सांगितलेले कॅप्टन्स. ओके, तर ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा हे जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ना ते सुद्धा खूप महत्वाचे ठरतात. कारण की आयोग काय करतं की आपल्याला वाटेल की हा हे इम्पॉर्टंट आहे, यावरच प्रश्न विचारला जाईल. फक्त इम्पॉर्टंट लाईन एक वाचता आणि खाली असलेली जे ऍक्च्युअली इम्पॉर्टंट आहे, जे आयोगाला दिसते पण आपल्याला दिसत नाही, ती त्या न्यूज मधली लाईन आयोग विचारून टाकतं. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या न्यूज बघता तर या छोट्या छोट्या पॉइंट्स क्लिअर करणं सुद्धा गरजेचं असतं. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. अगेन स्पोर्ट्सचीच रिलेटेड आहे. नुकतेच पार पडलेल्या महिला आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताला कोणते पदक जिंकण्यात यश आलेले आहे? तुम्ही न्यूज मध्ये बघितलात, हेडलाईन वाचलात. हेडलाईन मध्येच तुम्हाला दिसलं की भारत विजयी ठरला समथिंग समथिंग पदक जिंकण्यामध्ये. पण हे कोणतं पदक आहे तेच जर तुम्ही मिस केलात तर नक्कीच इथे आता असा प्रश्न जर विचारण्यात आला तर तो तुम्हाला येणार नाही. मग आता काय काय इथे ऑप्शन मध्ये आपल्याला दिले? कांस्य पदक, रजत, सुवर्ण की एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे कांस्य पदक. सुवर्ण पदक किंवा फायनल्स जिंकलेले आहे ते म्हणजे जपानने. कोणी जिंकलेले? जपानने जिंकलेले. भारताला कांस्य पदकावर, ब्रोन्झवरच थांबावं लागलेलं आहे. मग बघा आता भारताच्या अपोजिट कोण होतं? इंडियाच्या वर्सेस कोण होतं ते सुद्धा महत्वाचं आहे. तर ते म्हणजे चायना. 2-0 ने चायनाला पराभूत केलेले 2022 महिला हॉकी आशिया कप स्पर्धेमध्ये आणि भारताला मिळालेले कांस्य पदक. भारत जिंकलेलं नाहीये. भारताला कांस्य पदक मिळालेले. जे फायनल जिंकलेले ते जपानने जिंकलेले. ठीक आहे? प्लस आता ही किती वर्षांनी होणारी मॅच आहे, हे हॉकी चषक आहे. तर दर 4 वर्षांनी ही मॅच होते. 2022 ची ही 10वी आवृत्ती होती. म्हणजे एकदम रिसेंट मध्ये सुरू झालेला हा कप आहे आणि हा झालेला 21 ते 28 जानेवारी 2022 दरम्यान ओमान मध्ये मस्कत येथील सुलतान काबूस क्रीडा संकुलामध्ये. तर हे सुद्धा लक्षात ठेवू शकता. ओमान मध्ये झालेला मस्कटमध्ये सुलतान काबूस क्रीडा संकुलामध्ये. आता हा एशिया कप होता तर एशिया कप मध्ये ऑलमोस्ट एशियाचेच कंट्रीज होते ना. भारत होता, चायना, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, थायलंड, सिंगापूर आणि इंडोनेशिया. कोण कोण होते ते सुद्धा लक्षात ठेवा. आणि जपानने जिंकलेले दक्षिण कोरियाच्या विरोधात 4-2 असा पराभव करून. यापूर्वी सुद्धा जपानने जिंकलेले 2 वेळा. म्हणजेच जपान आता कितव्यांदा जिंकलेला आहे? तिसऱ्यांदा. तर नक्की ही सुद्धा एखादी लाईन टाकून दिली जाईल. जपान आधी 2007 मध्ये आणि 2013 मध्ये विनर होतं. भारताला हा कप कधी मिळालेला आहे का गेल्या 10 वर्षांमध्ये? तर हो. एकदा 2004 मध्ये, एकदा 2017 मध्ये. म्हणजे लास्ट जी स्पर्धा झालेली हॉकी महिला विश्वचषकाची, आशिया चषकाची, विश्वचषक नाही, आशिया चषकाची, तर ती भारताने जिंकली होती. कधी? तर 2017 ची. ओके, त्याच्या आधी 2004 ची. हे लक्षात ठेवा. 4-4 वर्षांचं आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया आणि प्लस शेवटचा प्रश्न असणार आहे आपला. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की जागतिक पाणथळ भूमी दिनाबद्दल काही येणार आहे आपल्याला, तर ते लक्षात राहू द्या. तर तेच आता आपण बघूया की काय आहे. तर बघा, दिसतंय जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. व विधान दिले जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणजेच वर्ल्ड वेटलँड्स डे 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आताच आपण बघितलं ना, आता कधी साजरा केला जातो? 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि जागतिक कर्करोग दिन 2 फेब्रुवारी नाही तर 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. म्हणजेच यामधलं अ आणि ब ही दोन्ही सुद्धा विधानं अयोग्य आहेत. राईट? आता आपण वेटलँड्स बद्दल म्हणजेच पाणथळाबद्दल ऑलरेडी भरपूर माहिती घेतलेली आहे. त्यामुळे परत आता मी तुम्हाला सांगत नाहीये. पाणथळ दिन आपण 2 फेब्रुवारीला साजरा करतो. का साजरा करतो? कारण की जो रामसर जाहीरनामा आहे तो 2 फेब्रुवारीला आलेला. त्यावर 2 फेब्रुवारीला स्वाक्षरी करण्यात आलेल्या. त्यामुळे तो आपण जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा करतो. अच्छा, मग फक्त लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला? तर 2022 ची थीम काय होती आणि हा डे कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे तो 1997 पासून साजरा केला जातो आणि 2022 ची थीम होती ही लक्षात ठेवा. वेटलँड्स ऍक्शन फॉर पीपल. जे मी लिहिते ते तुम्ही सुद्धा
नोट डाऊन करून घ्या. अँड नेचर. काय तर वेटलँड्स ऍक्शन फॉर पीपल अँड नेचर. सो पाणथळ क्षेत्राबद्दल एवढी माहिती इनफ आहे. कारण की ऑलरेडी आपण रामसर जी स्थळं आहेत, रामसर जाहीरनामा आहे, त्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. पुढचं आपण बघूयात ते म्हणजे जागतिक कर्करोग दिन. आता जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? 4 फेब्रुवारीला. यावेळी याची थीम काय होती 2022 ची? क्लोज द केअर गॅप. आणि याचं जे नेतृत्व आहे ते युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल नावाच्या एका नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन कडून केलं जातं. आता या सगळ्या गोष्टी तर इम्पॉर्टंटच आहेत, पण आपल्याला सामान्य विज्ञानाच्या दृष्टीने कर्करोग किंवा कोणताही रोग हा महत्वाचा ठरतो. आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतो, मग त्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो आता सर्वात पहिल्यांदा बघा की कॅन्सर डे ची सुरुवात कशी झाली. जागतिक कॅन्सर डे तर म्हणजे 2000 मध्ये पॅरिस येथे झालेल्या कर्करोगाच्या विरोधात झालेल्या पहिल्या जागतिक शिखर परिषदेमध्ये या डे ची सुरुवात झाली. कधी? तर इसवी सन 2000 पासून. मग आता ज्या वेळेला आपण कॅन्सर असं म्हणतो, तर कॅन्सरचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. आता कॅन्सर हा एक कोणता तरी एक आजार नाहीये, तर भरपूर अशा गोष्टी मिळून एक हा रोग तयार होतो. जसं त्याच्यामध्ये खोकला, मग काहीतरी असं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता ब्लीडिंग होणं, अशा बऱ्याचशा गोष्टी कॅन्सरच्या सिम्पटम्स मध्ये येतात. मग असे बरेचसे आजार एकत्र येऊन ते होतं, त्याला आपण म्हणतो कॅन्सर. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये कॅन्सर होऊ शकतो. राईट? बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळ्या कॅन्सर्सची नावं सुद्धा ऐकतो. मग तीच ही नावं आहेत जी तुम्हाला स्लाइडवर दिसत आहेत. जसं कार्सिनोमा. कार्सिनोमा कोणत्या प्रकारच्या कॅन्सरला म्हटलं जातं? जे त्वचेशी रिलेटेड कॅन्सर असतं. त्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणाऱ्या कर्करोगाला आपण म्हणतो कार्सिनोमा. ठीक आहे. त्वचेशी रिलेटेड जो कॅन्सर असतो त्याला आपण म्हणतो कार्सिनोमा. त्यानंतर सार्कोमा, मग हाडे, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या किंवा इतर आधारित ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग. म्हणजे बघा हाडांमध्ये वगैरे जेव्हा स्नायूंमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये कॅन्सर होतं त्यावेळेला त्याला आपण म्हणतो सार्कोमा. ल्युकेमिया, बऱ्याच वेळेला ल्युकेमिया आपण भरपूर वेळेला ऐकतो. तर ते म्हणजे रक्त तयार करणाऱ्या ऊतींमध्ये. ओके, जिथे रक्त तयार होतं त्या ऊतींमध्ये, जसं फॉर एक्झाम्पल अस्थिमज्जा, तिथे उगम पावणारा कर्करोग. यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्याला रक्तप्रवाह, त्या रक्तप्रवाहात मिसळतात. बऱ्याच वेळेला सामान्य लँग्वेजमध्ये याला ब्लड कॅन्सर सुद्धा म्हटलं जातं. ओके. त्यानंतर लिम्फोमा किंवा मायलोमा म्हणजे शरीराच्या प्रतिकार यंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग. सेंट्रल नर्वस सिस्टम कॅन्सरमध्ये मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या ऊतींमध्ये होणारा कर्करोग म्हणजेच सेंट्रल नर्वस सिस्टम कॅन्सर. तर हे लक्षात ठेवा की कोणत्या प्रकारच्या कॅन्सरला किंवा कोणत्या शरीराच्या भागामध्ये होणाऱ्या कॅन्सरला काय नाव दिलं जातं, त्याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथे तुम्हाला थोडं दिसत असेल की काही कलर्स दिसत असतील की या कलर्सच्या रिबीन्स आहेत. तसं तर जी कॅन्सरची रिबीन आहे ती जनरली रेड रिबीन दिसते आपल्याला बऱ्याच वेळेला ना, रेड रिबीन असते. मग आपल्याला तिथे तर वेगवेगळ्या प्रकारच्या रिबीन्स दिसतात. त्याचा अर्थ काय? तर कोणत्या पार्टमध्ये असणारा कॅन्सर, आपल्या शरीराच्या कुठे झालेला कॅन्सर आहे, ओके, त्याच्यावरून त्या कलरमध्ये दिलं जातं ती रिबीन. तर एकदा तुम्ही बघून घ्या. जसं पिंक मध्ये असेल याचा अर्थ ब्रेस्ट कॅन्सर. त्यानंतर ओव्हेरियन कॅन्सर जो ओव्हरीज मध्ये असेल तर ओके. क्लिअर कशाला आहे? तर ते म्हणजे लंग कॅन्सरसाठी. जर लंग्समध्ये, फुफ्फुसांमध्ये कॅन्सर झाला असेल तर त्याच्यासाठी म्हणजे ट्रान्सपरंट. क्लिअर म्हणजेच काय? ट्रान्सपरंट रिबीन वापरली जाते. ओके. पॅनक्रिया म्हणजे पित्ताशयामध्ये जर झाला असेल तर पर्पल कलरचा. ल्युकेमिया आताच मी तुम्हाला सांगितलं झालं असेल तर ऑरेंज दाखवलं जातं. जर लहान मुलांमध्ये कॅन्सर झाला असेल तर ती रिबीन गोल्डन कलरची असते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर पीच कलर कशाला आहे? तर युटेरियन कॅन्सर जर झाला असेल, किडनी कॅन्सर झाला असेल तर त्याला हा कलर आहे. ओके. सो लक्षात ठेवा. ह्याच्यावर कदाचित एवढा प्रश्न विचारला जाणार नाही, पण माहित असू द्या. जर कुठे तुम्ही बघितला एखाद्या त्या कलरची रिबीन दिसली तर त्याचा अर्थ काय होतो ते. आता याच्यावर उपचार आहेत का? तर हा, याच्यामध्ये किमोथेरपी असते, त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी असते, काही मेडिसिन्सने, सर्जरीने सुद्धा कॅन्सर बरा होऊ शकतो. ठीक आहे. पण योग्य वेळेमध्ये त्याची काळजी घ्यावी लागते. सो आपण टोटल 10 प्रश्न बघितलेले आहेत आणि मी 10 प्रश्नांना सुद्धा तुमचा खूप वेळ घेतलेला आहे.
कारण की बघा या आठवड्यात बऱ्याचशा महत्त्वाच्या घटना घडल्या आणि त्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनांबद्दल तेवढंच डिटेलमध्ये माहिती असणं सुद्धा महत्त्वाचं होतं. त्यामुळे लेक्चर मोठं झालेलं आहे. बाकी काही नाही. आय होप मी तुम्हाला जास्त बोर केलं नसेल. आता आपण इथेच थांबूया. पुढच्या आठवड्याच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक यू.